शेतकरी मित्रांनो, रामराम. आपण आहोत खजूर लागवड या बागेमध्ये. जगदीश भाऊंचा हा जो प्लॉट आहे, हा प्लॉट महाराष्ट्रभर गाजलेला आहे. त्याचे व्हिडिओ आपण लागवडीपासून टाकत आलेलो आहोत. आणि आता सर्वात मोठी अडचण म्हणजे शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की आपण जे पोलन करायचंच कसं. तर जगदीश भाऊन त्यासाठी एक पद्धत वापरलेली आहे. हातामध्ये त्यांची बरणी जे दिसती, या बरणीचा वापर ते कशा प्रकारे करतात त्याचा व्हिडिओ आपण सविस्तर आपली शेती आपली प्रयोगशाळावरती टाकलेला आहेच. तर याच बरणीमधून त्यांनी या वर्षीचं उत्पन्न आकडा त्यांनी जवळपास 45 ते 48 लाख रुपये त्यांना या बागेतून अपेक्षित आहेत. झाडं आता मोठी झालेली आहेत. मागच्या वर्षी त्यांना या झाडामधून जवळपास किती लाख आले ते भाऊ? 24 लाख. आणि ह्या वर्षी तुम्हाला कितीची अपेक्षा आहे? 48. एक 45 ते 48च्या दरम्यानची त्यांची अपेक्षा आहे. आणि त्यांचं गाडाच्या संख्येनुसार, गाडाच्या निघण्यानुसार त्यांनी तो आकडा त्यांनी सांगितलेला आहे. तर नक्कीच आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवरती आपण असेच शेतकरी संलग्न व्हिडिओ आणत असतो. तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज फॉलो नक्कीच करा. आणि एक सोपी पद्धत त्यांनी सांगितलेली आहे. फुकूनसुद्धा या झाडाचं जे मधमाशी आहे ते मधमाशी याला पोलन करत नाही, तर फुकून त्याचं पोलन केलं जातं. ते कशा प्रकारे केलं जातं एकदा भाऊ ते आपण व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे, ते पण एकदा जरा फुका ना, म्हणजे आपल्या लक्षात येईल. हे बघा, ही पावडर निघते. बस. तर ह्या पावडरनुसार त्याचं पोलन हे होतं. आणि एखादं जे घड आहे, एका घडाला फक्त 1 ग्रॅम ना भाऊ? हो, 1 ग्रॅम. 1 ग्रॅम फक्त जे पावडर आहे ते पावडर लागत असतं. तर त्यांचा जो बाग आहे तो बाग आपण वेळच्या वेळ दाखवलेला आहे. तर नक्कीच त्यांच्या बागेला भेट द्यायची असेल तर एकदा पत्ता पण सांगा भाऊ. माझं नाव जगदीश दामोदर शेडगे, तनवाडी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. नक्कीच. तर त्यांच्या बागेला तुम्ही भेट देऊ शकता, त्यांच्या स्टॉलला भेट देऊ शकता. त्यांच्या स्टॉलवरून ज्यांनी खजूर घेतलेली आहे ते 200 रुपये किलोने मागच्या वर्षी त्यांनी खजूर विकलेली आहे. त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगायला सुद्धा हरकत नाही. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.